मंडळी, आज मी मुंबईच्या हृदयात एका अशा ठिकाणी आलो होतो जिथे माणूस स्वतःला विसरतो आणि देवाला गाठतो. जिथे मनाच्या गाभाऱ्यातून फक्त एकच हाक येते, बाप्पा माझ्या मनोकामना पूर्ण कर. हो, मी आलो होतो श्री सिद्धिविनायक मंदिरात. सकाळपासूनच मंदिराबाहेर भक्तांची रांग लागलेली असते. कोणी नोकरीच्या यशासाठी, कोणी परीक्षेच्या निकालासाठी, कोणी आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी, तर कोणी फक्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येथे येतं. म्हणतात ना, इथं मागितलेली प्रत्येक गोष्ट बाप्पा पूर्ण करतो. पण कधीकधी तो आपल्याला वेगळ्या मार्गावर नेतो, जिथे आपल्याला आपले खरे स्वप्न सापडतात. माझ्या शेजारी उभी होती एक वृद्ध आजी. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मी हळूच विचारलं, आजी इतक्या दुरून का आलात? त्या हसत म्हणाल्या, बाळा, 20 वर्षापूर्वी माझ्या मुलीच्या लग्नात खूप अडचणी होत्या. मी बाप्पाला साकडं घातलं आणि बघ, बाप्पाने सगळं मार्गी लावलं. तेव्हापासून दरवर्षी मी इथे चालत येते. त्यांच्या त्या शब्दांची श्रद्धा होती, ती माझ्या मनालाही भिडली. म्हणतात ना, बाप्पाची इच्छा असेल तर अगदी अशक्य गोष्टीही शक्य होते. माझ्या मनात एक छोटीशी कल्पना आली. जर बाप्पा आपल्याला समोरून भेटले तर, जर बाप्पा आपल्याशी थोडं बोलले तर. मला अचानक असं जाणवलं की गाभाऱ्यातील बाप्पाच्या डोळ्यांतून एक प्रेमळ नजर माझ्याकडे येते. जणू ते म्हणताय, बाळा, तू फक्त श्रद्धा ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. ते क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मंदिरात फिरताना मी पाहिलं की किती लोक आपल्या स्वप्नांचं ओझं घेऊन बाप्पाच्या चरणी येतात आणि निघताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं. कदाचित बाप्पा प्रत्येकाच्या इच्छा लगेच पूर्ण करीत नाहीत, पण ते आपल्याला योग्य वेळीच वाट दाखवतात. आणि कधीकधी बाप्पा आपल्याला अशा लोकांची भेट घडवून देतात जे आपलं आयुष्य बदलवून टाकतात. शेवटी मी डोळे मिटले आणि मनात एकच प्रार्थना केली, बाप्पा, फक्त मला योग्य रस्ता दाखवत राहा आणि हसत हसत वाटचाल करण्याची ताकद दे. आणि जसा मी मंदिरातून बाहेर पडलो, मनात एक वेगळीच ऊर्जा भरून गेली. जणू बाप्पाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. जय श्री सिद्धिविनायक. कशी वाटली ही कथा? मला तर खूपच आनंद झाला. चला तर मग, धन्यवाद. चॅनलला आताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.